नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक विशिष्ट तिथी कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित तिथी असते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित तिथी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा व्रत केल्यानं या विघ्नहर्त्याची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्यावरील सर्व विघ्न संकट बाधा अडचणी दूर होतात. आणि त्यासाठीच आपल्याला संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत आणि मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, त्यांचा सुखाचा संसार व्हावा, लक्ष्मी नारायणासारखा आपल्याही मुलांचा जोडा जमावा, यासाठीच या संकष्टी चतुर्थीला एक उपाय करायचा आहे. तो आहे हिरव्या मुगाचा. एका ठिकाणी हिरवे मूग अर्पण करायचे आहे, त्याची एक सेवा करायची आहे. उपाय करायचा आहे आपल्याला 2 ऑगस्ट रोजी येत आहे संकष्टी चतुर्थी आणि त्याच दिवशी. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या हिरव्या मुगाचे महत्त्व जाणून घेऊया. तर हिरव्या मुगाला फक्त धान्य न मानता शास्त्रामध्ये बुधाचे आणि भगवान श्री हरिविष्णू यांचं धान्य म्हटलं जातं. हिरवा रंग आणि मूग हे दोन्ही बुध ग्रहाचे आहेत आणि बुध म्हणजेच बुद्धी, वाणी, व्यापार, गणित. म्हणून बुध ग्रह शांत करायचा असेल तर यासाठी या मुगाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगासोबतच हिरवा रंग देखील अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या मुगाला वैष्णव धान्य असं देखील म्हटलं जातं. या हिरव्या मुगाचा विवाहामध्ये, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, घरामध्ये जर काही अडचणी निर्माण होत असतील, पैसा टिकत नसेल, तर या हिरव्या मुगांचा उपाय केला जातो. तर आपण जो उपाय हिरव्या मुगाचा पाहणार आहोत, तर तो उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे 12 वाजण्याच्या अगोदर. आता काही कारणास्तव तुम्हाला जर सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी देवपूजा करताना हा उपाय करू शकता. त्याचबरोबर उपाय करताना मुलामुलींनी केला किंवा आईवडिलांनी केला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल. मुलं मुली जर करत नसतील, आईवडील हा उपाय करत असतील, तर आईवडिलांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला 2 वाटी हिरवे मूग घ्यायचे आहेत. जास्त असतील तर देखील चालेल आणि मूग घेत असताना अखंड घ्यायचे आहेत, एकही मूग किडलेला नसावा. त्याचबरोबर एक सुपारी घ्यायचा आहे. सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. त्यानंतर 21 दुर्वा, जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत. जास्वंदीची नसतील तर कोणतीही लाल रंगाची. त्यानंतर एक हळकुंड घ्यायचा आहे. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. विड्याची 2 पानं घ्यायची आहेत. गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य घ्यायचा आहे. पूजेसाठी सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम तर आपण ही जी सुपारी घेतलेली आहे तर तिला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर एक पाठ ठेवायचा आहे देवघरासमोर. सर्वप्रथम तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही पूजा सेवा करताना अग्नीला साक्षी मानूनच करायला हवी. त्यानंतर देवघरासमोर एक पाठ ठेवायचा आहे. त्यावरती एक लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे. त्यावरती तांदळाची रास करून त्यावरती आपल्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर ती ठेवायची आहे. त्याच्यासमोर आपण जी विड्याची 2 पानं घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहेत. पानं घेताना देखील कुठे फाटलेली, तुटलेली, किडलेली नसावीत आणि पानं धुवून मग तुम्हाला स्वच्छ पुसून त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. कुठेही अक्षता तुटलेली नसावी. त्यावरती आपण जी सुपारी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतर हळकुंड ठेवायचा आहे. जो लाल रंगाचा धागा घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे. आता सुपारी ठेवत असताना सुपारीला गंध, हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर ही सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर हळकुंडाला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपण जे हिरवे मूग घेतलेले आहेत तर त्यातील 108 मूग मोजून घ्यायचे आहेत. एकही मूग जास्त नसावा किंवा एकही मूग कमी नसावा. 108च मूग मोजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्यासमोर जी सुपारी ठेवलेली आहे तर त्या सुपारीवरती तुम्हाला हे 108 मूग अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना मी तुम्हाला जो एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. 108 मूग अर्पण करताना प्रत्येक एक मुगाचा दाना अर्पण करताना ओम गणपते नमः हा मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे आणि याला मूग अर्चना असं म्हटलं जातं. तर मूग अर्पण करताना एक मूग अर्पण करायचा, ओम गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे या अर्पण करण्याला मूग अर्चना असं म्हटलं जातं. त्यानंतर 108 मूग अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला संकष्टी चतुर्थीची कथा वाचायची आहे. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला 21 हिरव्या मुगाचे दाणे मोजून हातामध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत
आणि मी तुम्हाला एक मंत्र पुन्हा एकदा सांगते, तो 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम ग्लो गो गणपतेय वर विवाह शीघ्र कुरु कुरु स्वाहा. आता मी मंत्र नाही समजला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मंत्र पुन्हा एकदा सांगते. ओम ग्लो गौ गणपतेय वर विवाह शीघ्र कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. हे 21 मुख उजव्या हातामध्ये घेऊन. पुन्हा एकदा मंत्र सांगते, मंत्र थोडा अवघड आहे. ओम ग्लो गौ गणपतेय वर विवाह शीघ्र कुरु कुरु स्वाहा. याचा अर्थ असा की हे विघ्नहर्त्या गणपती राया, माझ्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकर जुळून येऊ दे, माझ्या मुलाच्या विवाहातील अडथळे दूर होऊ दे. आणि नंतर आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. मुलं जर करत असतील तर मुलांनी आपल्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. आई वडील करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन करायचं आहे. त्यानंतर आपण जे मूग घेतलेले आहेत तर त्यातील थोडेसे मूग तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण हे जे 21 मूग घेत तर ते तुम्हाला देवघरासमोरच एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी आपण 108 मूग अर्पण केलेले आहेत तर त्याच्याच बाजूला ठेवायचे आहे. तसेच संकष्टी चतुर्थीला तामसिक पदार्थ खायचा नाही, व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे. कोणतीही आपल्याकडून या दिवशी चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या पुन्हा एकदा आपण जे हिरवे मूग थोडे जास्त प्रमाणात घेतलेले होते तर त्यातील थोडेसे मूग घ्यायचे आहेत आणि एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे हिरवे मूग मुठभर पोटलीमध्ये बांधायचे आहेत. तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी कोणतंही मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन मंदिरामध्ये त्या मंदिराच्या देवी असेल किंवा देवता कोणतेही मंदिरामध्ये देव असेल तर त्याच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. त्यातील एक हिरवे मुठभर मूग घ्यायचे आहेत. ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या गोमातेला एक चपाती, त्यावर मुठभर चण्याची डाळ भिजवलेली, एक गुळाचा खडा आणि हे जे हिरवे मूग आहेत तर ते गोमातेला खाऊ घालायचे आहेत. त्यानंतर आपण जे थोडेसे मूग भिजत ठेवले होते वाटीमध्ये तर ते भिजवलेले मूग तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. त्यानंतर 21 मूग जे आपण देवघरासमोर ठेवलेले आहेत अभिमंत्रित करून तर ते वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचे आहेत. आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडत असताना सर्व विघ्न पाण्यात वाहून जावो आणि मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावो अशी प्रार्थना करायची आहे. तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि जे 108 मूग आपण जे देवघरासमोर अर्पण केलेले आहेत ज्याच्यामध्ये 21 अखंड अक्षता आहेत किंवा थोड्याशा अक्षता आपण विड्याच्या पाण्याखाली ठेवलेल्या आहेत तर त्याचबरोबर हळकुंड जो धागा आहे तर त्या सर्व वस्तू तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बांधायचं आहे. त्याची एक पोटली तयार करायची आहे. एका प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. विड्याचं पाणी यामध्ये ठेवायचं नाही आणि देवघरामध्येच तुम्हाला ही पोटली स्थापन करायची आहे. दररोज तुम्हाला देवपूजा करताना या पोटलीची पूजा करायची आहे. 21 दिवस तुम्हाला ही पोटली त्या ठिकाणी ठेवायची आहे. हा उपाय तुम्हाला 3 संकष्टी किंवा 5 संकष्टी करायचा आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन मूग वापरायचे आहेत आणि जुने जे मूग राहिलेले आहेत तर ते दान करायचे आहेत. म्हणजेच ही जी आपण 108 मुगाची जी पोटली तयार केलेली आहे तर त्यातील मूग तुम्हाला दान करायचे आहेत किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडले तरी देखील चालेल. बाकीच्या ज्या वस्तू आहेत, अक्षत आहेत किंवा हळकुंड आहे, धागा आहे तर त्या सर्व वस्तू तुम्हाला सुपारी त्याच ठिकाणी ठेवायच्या आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही मुलांसाठी स्थळ पाहण्यासाठी जात असाल तर त्यावेळेला ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 संकष्टी किंवा 5 संकष्टी हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हा उपाय करताना राग, मनामध्ये कोणतेही वाईट विचार किंवा हा उपाय आपण करतोय पण यापासून आपल्याला फायदा होईल किंवा नाही याची चिंता, कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर संकष्टीला जर बुधवार आला तर तुम्हाला याचं दुप्पट प्रमाणात फळ मिळणार आहे. आणि तुम्ही 3 संकष्टी किंवा 5 संकष्टी करत असतानाच याच्या अगोदरच तुमच्या मुलांचा विवाह जमलेला असणार आहे. आणि तुम्ही उपाय करत असताना मुलींसाठी स्थळ पाहणं चालूच ठेवायचं आहे. फक्त विघ्नहर्ता तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे आहेत तर त्याचे मार्ग मोकळे करत असतात. आणि त्यानंतर उपाय झाल्यावरती म्हणजेच आपण हा जो उपाय 3 संकष्टी किंवा 5 संकष्टी करणार आहोत तर तो उपाय झाल्यानंतर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि अशाच प्रकारची हिरव्या मुगाची पोटली त्या ठिकाणी अर्पण करायची आहे. आणि आपण जी 108 मुगाची पोटली तयार करत आहोत दर संकष्टीला तर ती पोटली देखील तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायची आहे.
आहे आणि जी सुपारी आपण ठेवलेली आहे तर ती सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणीच ठेवू शकता किंवा देवघरामध्ये स्थापन केली तरी देखील चालेल। उपाय करताना तुम्हाला विघ्नहर्त्याचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे। मी जो मंत्र सांगितलेला आहे तर तो म्हणायचा आहे, मनापासून श्रद्धा करायची आहे आणि नुसते उपायाने सेवा करू चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी। तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीला मुलांचा विवाह जमत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। ज्या ठिकाणी मी हिरवे मूग सांगितलेले आहेत, 108 मूग कुठे अर्पण करायचे आहेत, 21 मुगाचा काय उपाय करायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत, गोमातेला हिरवे मूग खाऊ घालायचे आहेत। अशा प्रकारे अर्धा किलो मूग तुमचे या उपायासाठी जाणार आहेत। फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे आणि आजूबाजूच्या 4 व्यक्तींना समजेल अशा प्रकारे उपाय करायचा नाही। तरी देखील तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।